आजपासून आपल्या फेस्टिवलला सुरुवात होणार आहे, म्हणून दर्शू आणि मी जातोय तयारीसाठी. आता दर्शू आली आहे माझं स्टॉल सांभाळण्यासाठी, कारण मला थोडीशी कामं असणार आहे. आल्या आल्या आधी खालचं काम बघून घेतलं. बॅकड्रॉप तर एकदम सुंदरच तयार झालंय. हा फोटो एक्झिबिशन ही लागणार होता, सो त्याचीही तयारी थोडी बघून घेतली. आणि आपण आज भेटणार आहोत एका खास व्यक्तीला. हे आहेत भिकल्या बाबा. आता तुम्हाला जर माहिती नसेल तर सांगते, ह्यांचं पूर्ण नाव आहे भिकल्या लाडक्या दिंडा. यांना नुकतंच पद्मश्री या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे. आदिवासी संस्कृती आणि तारपा या पारंपरिक वाद्याची अनेक दशके सेवा केल्याबद्दल माझ्यासाठी तर ही खूप मोठी गोष्ट होती की ह्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्यापासून झाली आणि आम्हाला त्यांना भेटण्याचा चान्स भेटला. छोटीशी झलक तुम्हीही बघा त्यांच्या कलेची. त्यांनी जसं चालू केलं तारपा वाजवायला, आम्ही थांबलोच नाही आणि आम्हीही सोबत नाचलो. त्यानंतर फेस्टिवल मधला पहिला नाटक झाला. ह्याचं नाव आहे जिकणी. हे पालघर जिल्ह्यातील सोनाले गावातील आदिवासी आणि कातकरी मुला मुलींनी सादर केलेले एक गाजलेले मराठी नाटक आहे. कातकरी भाषेत जिकणी या शब्दाचा अर्थ कोडे असा होतो आणि हा यांचा शेवटचा प्रयोग होता. हे आम्हाला नंतर कळलं. आता येणार आहे आपल्या व्लॉगला ट्विस्ट. हा कोण आहे माहिती आहे का? तेही माझ्या स्टॉलवर. असं कसं होऊ शकतं? आणि फायनली इतक्या वर्षांची इच्छा आज पूर्ण झाली. ते म्हणजे मी माझ्या फेवरेट हिरोज म्हणजेच ललित प्रभाकरला भेटली. आणि माझ्यासाठी हे स्वप्नापेक्षा काही कमी नव्हतं. लिटरली मी त्याच्यासोबत एवढ्या गप्पा मारल्या आहेत की काय सांगू. ते सगळं आवरून आम्ही परत लागलो सेकंड नाटकच्या तयारीला, म्हणजेच गारगी करत होती. आता भिकल्या बाबा घरी जायला निघाले होते, म्हणून विचार केलं थोडंसं का होईना परत एकदा थोडंसं नाचून घेऊया, म्हणून शेवटचा हा तारपा. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे घेतलं आणि पुढच्या तयारीलाही लागलो, कारण आता पुढे होणार आहे अजून एक नाटक, तो म्हणजे नाम में का रखो है. हा नाटक महिलांसाठी स्पेशल होता आणि हा इतका सुंदर नाटक होता. त्या 3 बायकांनीच नाही तर पूर्ण टीमने इतकं सुंदर परफॉर्म केलं की काय सांगू. त्यानंतर थोडंसं शूट नाही केलं बिकॉज खूप गडबड झाली होती म्हणून. आणि हा शेवटचा प्रयोग, ते म्हणजे 2 अंकी नाटक आणि ह्याचं नाव आहे कवण. आणि हे आंबेडकर राईट्सवरती आहे आणि हे इतकं सुंदर त्यांनी परफॉर्म केलं. लिटरली मला वाटत होतं की ते ॲक्च्युली सगळं घडतंय. आणि अशा प्रकारे आमचा हा पूर्ण दिवस संपला. शेवटी सगळ्यांनी एकत्र बसून जेवण वगैरे केलं. तर असा होता आमचा पहिला दिवस. अजून 2 दिवस उरले आहेत बरं का. तर उद्या परत माझा व्लॉग बघा.